सो आपण इफ हे स्टार्ट केलेलं आहे. सो पहिल्यांदा सिंपल इफ पाहिलं आहे. ओके. त्याच्यानंतर इफ एल्स कंडिशन पाहिली. त्याच्यानंतर नेस्टेड इफ एल्स आहे. सॉरी, इफ एल्स स्लाइड्स आहे. ओके. आणि नेस्टेड इफ एल्स. सो इफ एल्स मध्ये काय जर सिंगल कंडिशन असेल, ओके, फॉर एक्झाम्पल नंबर पॉझिटिव्ह आहे का नाही हे चेक करायचं. तर काय, नंबर जर ग्रेटर दॅन 0 असेल तर तो पॉझिटिव्ह असतो. सो सिम्पली आपण काय म्हणू शकतो, एक नंबर घेतला, नंबर इज इक्वल टू 5 and if num is greater than 0, then we can print number is positive, right? ओके. सो एकच कंडिशन चेक करायची असेल तर आपण काय करू, एक सिंपल घेतला. ओके. आता त्याच्यामध्ये दोन कंडिशन आहेत, लाईक हे नाही झालं तर ते होईल असं असेल. लाईक जर पॉझिटिव्ह असेल तर काय असेल, तो निगेटिव्ह असेल किंवा झिरो असू शकतो. ओके. कारण झिरो हा हा मला पण फील झालं. वन सेकंड. हॅलो. ओके. हॅलो. आता होतंय. आता इथं होतंय. हम्म. ओके. सो इफ नंबर इज पॉझिटिव्ह, आता इथं दुसरी कंडिशन असेल, जर नंबर निगेटिव्ह आहे का नाही, तर इथे काय कंडिशन टाकू शकतो आपण, की नंबर जर पॉझिटिव्ह नसेल तर इट कॅन बी अ निगेटिव्ह नंबर. ओके. सो ह्याच्यामध्येच आपण एल्स पार्ट टाकू शकतो, की प्रिंट नंबर इज नॉट और लाईक निगेटिव्ह, परफेक्ट मध्ये नॉट पॉझिटिव्ह. कारण झिरो पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह पण नाही, राईट? मायनस 9 जर टाकलं तर नंबर इज नॉट पॉझिटिव्ह. क्लिअर आहे? सो सिंगल एक कंडिशन असेल तर आपण काय करू शकतो, एक इफ यूज करू शकतो. जर त्याच्या इफ सोडून दुसरा एल्स पार्ट पण असेल, लाईक नसेल तर ते होईल असं असेल, तर आपण इफ एल्स यूज करू शकतो. ओके. फॉर एक्झाम्पल, आता डेटाबेस मध्ये मल्टिपल फाईल्स येतात. ओके. सो आपल्याला फक्त सीएसव्हीच फाईल पाहिजे. ओके. सो आपण म्हणलंय, इन जर एक फाईल नेम घेतला आणि इज इक्वल टू इनपुट फाईल. ओके. आणि आपण असं सांगितलं, इफ फाईल नेम एंड्स विथ डॉट सीएसव्ही. ओके. असं ही जर कंडिशन असेल, ठीक आहे, जर फाईल नेम ही सीएसव्हीच असेल तरच आपल्याला डेटा प्रोसेस करायचे किंवा डेटाबेस मध्ये स्टोअर करायचे. तर त्यावेळेस आपण काय कंडिशन लागणार, इफ फाईल नेम एंड्स विथ सीएसव्ही, देन ओनली. आता ऍक्च्युअल मध्ये रीड आणि राईट करायचं लॉजिक आपण जेव्हा फाईल हँडलिंग शिकू त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये लिहू, किंवा फाईल नेम सीएसव्हीचं रीड कसं करायचं, राईट कसं करायचं. ओके. आणि ते डेटाबेस मध्ये कसं स्टोअर करायचं, हे हे जे लॉजिक आहे, लाईक लॉजिक टू फेच डेटा फ्रॉम सीएसव्ही फाईल. ओके. सो आपली रिक्वायरमेंट का फक्त सीएसव्ही फाईल मधला डेटा स्टोअर करायचा, त्यावेळेस मी हा कोड लिहितो. ओके. बट जर दुसऱ्या कोणत्या फाईल आली, लाईक पीडीएफ आली, जेसन आली, ओके, तर त्या केसमध्ये काय होणार, की प्रिंट प्लीज सेंड डेटा इन डॉट सीएसव्ही फॉर्मॅट, राईट? असं मी लिहू शकतो.
क्लिअर आहे? सो आता मी इनपुट फाईल करेल, सपोज KYC डॉट CS CSV. ओके. तर ह्या केसमध्ये काय लॉजिक टू फेच डेटा फ्रॉम CSV फाईल, म्हणजे तो ह्या ब्लॉकमध्ये आहे. ओके. जर मी दुसरी कोणती फाईल दिली, फॉर एक्झाम्पल मी दिली कॉपर डॉट PDF, तर काय म्हणून प्लीज सेंड डेटा इन डॉट CS फॉर्म. ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला लॉजिक डेव्हलप करावं लागेल. ओके. आता इफ एल्स लॅटर काय, सो सपोज आता फाईल आपण काय म्हणली CSV, बट क्लायंटचं काय म्हणतंय की जर फाईल डॉट CSV असेल तरी चालेल. ओके. किंवा PDF असेल तरी चालेल. डॉट एक्सेल एक्स एक्सेल एक्सेस असेल तरी चालेल, किंवा जेसन फॉर्मॅट मध्ये पण असेल तरी चालेल. ओके. सो डेटा ह्यापैकी कोणत्याही फॉर्मॅट मध्ये असेल तरी चालेल. ओके. आता CSV फाईल रीड म्हणजे आता डेटा फेच करायचं म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, CSV फाईल रीड करायचं लॉजिक लिहावं लागेल. PDF चा डेटा फेच करायचा म्हणजे PDF रीड करायचा लॉजिक लिहावं लागेल. XLX मधला डेटा फेच करायचा म्हणजे XLX रीड करायचं लॉजिक लिहावं लागेल. आणि जेसन मधला डेटा फेच करायचा म्हणजे जेसन रीड करायचं. ओके. ह्या ह्या फाईल फॉर्मॅट वेगळ्या आहेत. ओके. असं म्हणता येईल की लाईक CSV कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू. ओके. तो वेगळ्या कंपनीचा आहे. XLX मायक्रोसॉफ्टचा आहे. जेसन ओपन सोर्सचा आहे. ओके. सो ह्या प्रत्येक फाईल रीड करायचं लॉजिक, राईट करायचं लॉजिक वेगळं आहे. ओके. बट आपल्याला काय करायचंय, ह्या फाईल रीड करायच्यात, राईट करायच्यात. ओके. पण सगळ्यांचं लॉजिक वेगळं आहे. सो आपण एकच कोड लिहू शकतो का, लाईक लॉजिक टू फेच CSV फाईल वेगळा असेल, लॉजिक टू फेच PDF फाईल वेगळा असेल. सो एकाच ब्लॉकमध्ये आपण नाही लिहू शकणार. तर त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल, वेगवेगळे ब्लॉक लिहावे लागेल. पहिल्यांदा आपण चेक करणार CSV फाईल आहे का, तर प्रोसेस करणार. नसेल PDF फाईल आहे का चेक करणार, तर आपण प्रोसेस करणार. एक्सेल एक्सेस असेल तर चेक करणार, प्रोसेस करणार. मग ही जे मल्टिपल कंडिशन्स जेव्हा असतील, ओके, जेव्हा आपल्याला काय असेल, मल्टिपल कंडिशन्स असतील, ओके, कंडिशन्स काय असतील, मोर दॅन 2, तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, इफ एल्स लॅटर यूज करावं लागेल. आता इफ एल्स लॅटर कसं असतं, तर पहिल्यांदा इफ कंडिशन 1 आपण लिहिणार. ओके. जर ती प्लस झाली तर ब्लॉक 1चा ब्लॉक 1 एक्झिक्यूट होणार. ओके. जर ही कंडिशन नसेल, दुसरी कंडिशन आहे, एल्स इफ असतं, म्हणजे एल इफ. ओके. कंडिशन 2. ओके. तर आपण काय करणार, ब्लॉक 2 एक्झिक्यूट करणार. ब्लॉक सपोज ती पण कंडिशन नाही, एलएफ कंडिशन 3 आहे. ओके. तर त्या केसमध्ये आपण काय करणार, ब्लॉक 3. ओके. सपोज असंच आपण गेलं, सपोज असे एन कंडिशन असतील, मल्टिपल कंडिशन, किती कंडिशन असू शकतात. ओके. तर आपण सपोज एलिफ इफ कंडिशन एन घेतली. ओके. आणि ते पण आपण सपोज त्याचा ब्लॉक एन असेल. ओके. ह्या फॉर्मॅट मध्ये तो असेल, आणि शेवटी काय असेल, एक डिफॉल्ट लाईक एल्स असू शकतो, किंवा ह्यापैकी कोणतीही कंडिशन नाही तर एल्स पार्ट मध्ये एक्झिक्युशन कर. ओके. एल्स ब्लॉक. ओके. ह्या फॉर्मॅट मध्ये असेल. ओके. तर आता सिंपल आपली क्लायंटची रिक्वायरमेंट आहे, CSV फाईल असेल तर डाटा रीड करा, राईट करा आणि क्लोज करा. PDF फाईल असेल तर डेटा रीड करा, एक्सेल करा, एक्सेल फाईल असेल तर डेटा रीड करा, जेसन फाईल असेल तर रीड करा. ओके. तर ह्याचं लॉजिक कसं लिहिणार मग आपण. ओके. तर आपण पहिल्यांदा फाईल नेम एंटर करून घेऊ युजर कडून, इनपुट एंटर फाईल नेम. ओके. सो एकदा फाईल नेम भेटल्यानंतर आपण काय चेक करणार,
फाईल नेम. पहिली कंडिशन काय आपली? CSV असेल तरी चालतं आपल्याला, PDF असेल तरी चालेल. ओके. सो इफ आपण काय विचारणार? इफ फाईल नेम डॉट एंड विथ व्हॉट? डॉट CSV फाईल. राइट? तर काय होणार? प्रिंट आपण सांगू डेटा रिसिव्हड इन डॉट CSV फाईल. ओके. त्याच्यानंतर एलिफ टाकू आपण. एलिफ काय कंडिशन पुढली? फाईल नेम डॉट एंड विथ डॉट PDF. राइट? तिथे सांगणार प्रिंट डेटा रिसिव्हड इन सपोज PDF फॉर्म. ओके. सो नेक्स्ट कंडिशन काय? एलिफ फाईल नेम एंड विथ पुढला फॉर्मॅट काय आपला? एक्सेल एक्सेस डॉट एक्सेल एक्सएस. ओके. आणि त्याला सांगणार प्रिंट डेटा रिसिव्हड इन डॉट एक्सेल एक्स फॉर्मॅट. ओके. त्याच्यानंतर चौथा फॉर्मॅट आपण बघितला आता एलिफ आणि फाईल नेम डॉट एंड विथ जेसन असेल डॉट जेसन. ओके. तर त्या केसमध्ये आपण सांगणार प्रिंट डेटा रिसिव्हड इन जेसन फॉर्मॅट. ओके. आणि ह्या व्यतिरिक्त जर कोणता फॉर्मॅट असेल तर आपण काय सांगणार एल्स मध्ये की इनव्हॅलिड इनव्हॅलिड फाईल फॉर्मॅट. राईट? ह्या व्यतिरिक्त जर कोणता डेटा असेल तर आपण सांगणार इनव्हॅलिड फाईल फॉर्मॅट. बरोबर आहे. सो इनपुट मध्ये आपण काय केलं? एंटर फाईल नेम पहिल्यांदा चेक केला. लाईक मल्टिपल कंडिशन्स आहेत. लाईक CSV असेल तर वेगळा कोड आहे, PDF असेल तर वेगळा कोड आहे, एक्सेल असेल तर वेगळा कोड आहे, आणि जेसन असेल तर म्हणजे वेगवेगळ्या कोड आहेत. ओके. त्याच्यामुळे आपण काय केलं? हे एलसिफ लॅडर यूज केलं. ओके. इफ एलसिफ एलसिफ अशा कितीही कंडिशन असतील किंवा कितीही टाईपचे डेटा असतील, कितीही टाईपचे कस्टमर्स असतील. कारण आता मी इथं फाईल फॉर्मॅट घेतलंय. सपोज तुमच्याकडे 10 टाईपचे प्रोडक्ट आहेत, तर प्रोडक्ट साठी सुद्धा तुम्हाला सेमच लॉजिक घ्यावं लागेल. ओके. सो सपोज मी इथं सांगितलं KYC डॉट. सो केवायसी म्हणजे काय? एक बँकेची प्रोसेस आहे केवायसी. जेव्हा बँकचं खातं ओपन करता तुम्ही, तेव्हा तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड घेतलं जातं. त्याला केवायसी प्रोसेस म्हणतात. ओके. KYC डॉट CSV. ओके. तर मी सॉरी एंटर म्हटलं डेटा रिसिव्हड इन CSV फॉर्म. ओके. परत मी एक्झिक्यूट केलं आणि सपोज ABCD डॉट JPG म्हणलं. ओके. JPEG. सो मी काय म्हणू? इनव्हॅलिड फाईल फॉर्मॅट. कारण इथं आपलं आहे का कंडिशन CSV, PDF, एक्सेल, जेसन हे सोडून हे चारच फाईल आपण प्रोसेस करणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण काय म्हणणार? इनव्हॅलिड फाईल फॉर्मॅट. ओके. सपोज एक्सेल बघू आपण. क्रेडिट कार्ड डॉट एक्सएलएक्स. ओके. तर काय म्हणजे डाटा रिसिव्हड इन एक्सएलएक्स फॉर्मॅट. ओके. सो हे काय झालं? मल्टिपल कंडिशन चेक झालं. ओके. आता इथं डाऊट येऊ शकतो, राईट? का म्हणजे एवढं क्लिअर आहे ह्याच्यामध्ये? त्याच्यानंतर आपण पुढल्या पार्टला मूव्ह करू. क्लिअर आहे? हॅलो. राईट? सो आता ह्याच्यामध्ये
जर सर आपण ऑर ऑपरेटर शिकलेलं आहे, राइट? ऑर ऑपरेटर, राइट? मग आपण असं का नाही घेतलं, राइट? इफ फाइल नेम, राइट? फाइल नेम ऑर ऑर मध्ये काय असतं, एक कंडिशन पण ट्रू असेल तर तो कोड एक्झिक्यूट होतो. एक कंडिशन पण ट्रू असेल तर. आणि अँड मध्ये सर्व कंडिशन ट्रू असल्या पाहिजेत, राइट? प्रिंट व्हॅलिड फाइल रिसिव्ड ॲज प्रिंट इनव्हॅलिड फाइल रिसिव्ड. ओके. आणि इथं आपण हा कोड टाकावा लागेल, राइट? सो परत मी टाकलं इथं KYC डॉट CSV, राइट? व्हॅलिड फाइल रिसिव्ड. ओके. सो आता हा हा कोड मी लाइक इफ एल्स मध्ये लिहिला, लॅडर मध्ये लिहिला आणि हा ऑर यूज करून लिहिला. बट काय डिफरन्स आहे, लाइक मी हा कोड का सजेस्ट केला होता? काय कोणाला सांगता येईल? काही अंडरस्टँड झालं याच्यावर? आपलं जे डिस्कशन झालं त्याच्यामध्ये मी काय सांगितलं, की त्याच्यामध्ये हा फाईल फॉर्मॅट आहे आणि हा एक फाईल फॉर्मॅट आहे. हा म्हणजे ह्या ऑर यूज पण करून लिहू शकतो आणि एल्स इफ करून लिहू शकतो. कारण ऑर मध्ये काय असतं, एक जरी कंडिशन ट्रू झाली तर पूर्ण स्टेटमेंट ट्रू होतं, राइट? सो त्याच्यामुळे काय होईल, जर सीएससी आली तरी प्रोसेस करू शकतो, पीडीएफ आली तर प्रोसेस करू शकतो, जेसन आली तरी. ऑर लिहिले ना आपण, बट लाइक मी काय म्हणलं होतं, की हाच लिहायला पाहिजे फॉर काय रिझन? ह्या केसमध्ये काय काय रिझन आहे, ऑर का नाही यूज करायचं? एनी एनीवन चुकू द्या, बोला. हॅलो. ओके. कारण अजून कोणी? ऋत्विक पुढे चेक नाही करणार. ओके. इफ एल्स मध्ये पण तसंच होतं, लाइक हे इफ ट्रू झालं तर ह्या एवढंच एक्झिक्यूट होईल आणि बाहेर येईल तो, त्याच्या पुढलं नाही होणार. मी पहिल्यापासून सांगतोय, की बाबा सीएसव्ही फाईल रीड करायचं लॉजिक वेगळं आहे. पीडीएफ फाईल रीड करायचं लॉजिक वेगळं आहे. एक्सेल फाईल रीड करायचं लॉजिक वेगळं आहे. जेसन फाईल रीड करायचं लॉजिक वेगळं आहे. सगळ्या ह्या फाईल रीड करायचं जर लॉजिक सेम असतं, तर आपण ऑर लिहिलं असतं. ओके. म्हणजे ही जी प्रोसेसिंग आहे, लाइक सीएसव्ही ची प्रोसेसिंग आहे, पीडीएफ ची प्रोसेसिंग आहे, एक्सेल ची प्रोसेसिंग आहे, जेसन ची प्रोसेसिंग आहे. हे ह्यांची प्रोसेसिंग काय असेल? वेगवेगळी असेल, राइट? कारण एक्सेल काय मायक्रोसॉफ्टचं आहे. त्यांनी काय त्यांच्या वेगळ्या लायब्ररीज दिलेल्या आहेत. जेसन काय एक ओपन सोर्स आहे. त्यांच्या वेगळ्या लायब्ररीज आहेत. ओके. म्हणजे रीड करायची वेगळी मेथड आहे. ओके. जर ह्या सगळ्यांचा कोड कॉमन असता, तर आपण ऑर लिहिलं असतं. ह्या सीएसव्ही फाईलचा कोड सेम आहे. पीडीएफचाही कोड सेम आहे रीड करायचा. एक्सेलचा रीड करायचा कोड सेम आहे. सगळ्यांचा कोड जर कॉमन असता, तर आपण ऑर लिहून सिंपल ही लिहिलं असतं. फाईल प्रोसेस केली असती. बट ह्या प्रत्येकाचा कोड वेगवेगळा आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागलं? सेपरेट ब्लॉक लिहिलेत. त्याच्यामुळे आपल्याला नेस्टेड इफ एल्स लिहायला लागलं. क्लिअर आहे? म्हणजे ज्या केसमध्ये तुम्ही
आता इथं ऑर किंवा अँड यूज करू शकतो. ओके. बट ज्या केसमध्ये प्रोसेसिंग सेपरेट असते. सेपरेट कोड वेगळा कोड लिहावा लागतो. सी साठी वेगळा आहे. तसं साठी वेगळा. सो वेगवेगळा कोड असेल तर त्या केसमध्ये आपण इफ एल्स यूज करणार. अदरवाईज तुम्ही ऑर किंवा अँड यूज करू शकता. क्लिअर आहे? मला काय सांगायचं ते समजले? अजय, ऋत्विक, आरती, हॅलो. क्लिअर आहे? कारण हे जे मधी लिहिलेलं लॉजिक आहे, ओके, जे फाईल डेटा रिसीव्ह केल्यानंतर रीड करायचं, ते जे लॉजिक आहे ते डिफरंट आहे. त्याच्यामुळे आपण एलसिफ लिहिलं. अदरवाईज आपण ऑर लिहून सुद्धा प्रोसेस करू शकलो असतो. जर कोड सारखाच असता, म्हणजे पीडीएफ रीड करायचा, सीएसव्ही रीड करायचा, एक्सेल रीड करायचा, कोड जर सारखाच असता, तर आपण एक ऑर लिहिला असता आणि फाईल प्रोसेस केली असते. ओके, क्लिअर आहे? ओके. सो पुढली रिक्वायरमेंट घेऊ आपण. लाईक एक बघू किती जणांना जमतं. ओके. इफ लाईक फाईल नेम स्टार्ट विथ कॉपर and ends with CSV, okay, and file from 2024, then only process file. ओके. सो ही माझी रिक्वायरमेंट आहे. लाईक फाईल नेम जे आहे जर कॉपरने स्टार्ट होत असेल आणि त्याचा फॉर्मॅट जर डॉट सीएसव्ही असेल, ओके, एस नाही डॉट सीएसव्ही असेल अँड फाईल फ्रॉम 2024 असेल किंवा म्हणजे फाईलच्या नेम मध्ये 2024 असेल तरच प्रोसेस करा. ही माझी रिक्वायरमेंट आहे. तर ह्या केसमध्ये मला काय करावं लागेल? कोणाला म्हणजे ट्राय करा. 1-2 मिनिट घ्या. 7:23 झाले. 7:25 पर्यंत ट्राय करा. थिंक की माझं काय फाईल कस्टमर काय सांगितलं मला, फाईलचं जर नाव कॉपर असेल आणि फाईल जर सीएसव्ही फाईल असेल आणि फाईल जर 2024 ची असेल, ते कसं करणार? फाईल नेम मध्ये 2024 असणार. तरच ती फाईल प्रोसेस करा. अदरवाईज फाईल प्रोसेस नका करू. असं माझी रिक्वायरमेंट. ओके. फाईल नेमचं मी एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल व्हॅलिड फाईल नेमचं नेम देतो. कॉपर सपोज अंडरस्कोर 2024 dot csv. This is the example of valid file. सो ट्राय करा. एक ट्राय द्या. हा लिहा. प्रत्येकाने ट्राय करा. 1 मिनिट घेते. ओके. ट्राय केलाय? ओके. आता प्रत्येकाने स्वतःचा आन्सर चेक करा. ठीक आहे. सपोज आपण फाईल नेम इनपुट करून घेणार आहे. आय विल कॉपी द कोड. आता काय म्हणलंय? इफ फाईल नेम स्टार्ट विथ कॉपर, ओके, अँड मध्ये एंड्स विथ डॉट सीएसव्ही अँड फाईल फ्रॉम
2024, then only process file. Okay. So clearly requirement मध्येच and mentioned आहे, compulsion mentioned आहे, or mention आहे का? नाही. So and mention आहे. So आपल्याला and use करावं लागेल. ओके. सो मला काय म्हणावं लागेल? इफ फाइल नेम डॉट स्टार्ट विथ मी म्हणलं कॉपर. ओके. फाइल नेम स्टार्ट विथ काय? कॉपर. राइट? त्याच्यानंतर पुढली कंडिशन काय? एंड्स विथ CSV फाइल. ओके. फाइल नेम डॉट एंड विथ which format डॉट CSV. ओके. आणि त्याच्यानंतर काय म्हणले? फाइल नेम शुड बी ऑफ 2024. म्हणजे काय आता स्ट्रिंग मध्ये 2024 आहे का नाही हे चेक करायचे. तर त्याच्यासाठी आपण कोणतं ऑपरेटर यूज करणार? इन ऑपरेटर. ओके. सो 2024 इन फाइल नेम. ओके. ह्या 3 कंडिशन लागतील आपल्याला. बरोबर? आता इथं आपण इन ऑपरेटर यूज केलंय. ओके. कोणत्या टाइपचं ऑपरेटर आहे ते? सो त्याच्यानंतर इथं सांगणार प्रिंट व्हॅलिड फाइल रिसीव्ह आणि सांगणार आपण प्रोसेसिंग. ओके. ठीक आहे. आता असं प्रोसेसिंग फाईल सोबत तुम्हाला फाईल नेम पण लिहायचे. ओके. लाइक कोड लिहिताना परफेक्टच लिहिला पाहिजे. तर इथं टाकणार आपण कर्ली ब्रॅकेट आणि डॉट फॉर्मॅट. डॉट फॉर्मॅट काय? तर फाईल नेम फॉर्मॅट एक मेथड आहे जी स्ट्रिंग फॉर्मॅट करण्यासाठी. राइट? आणि त्याच्यानंतर एल्स पार्ट मध्ये आपण टाकणार प्रिंट इनव्हॅलिड फाईल. ओके. इनव्हॅलिड फाईल. ओके. सो लेट्स रन दिस. आता मी काय म्हणतोय? फाईल नेम पहिल्यांदा टाकलं कॉपर अंडरस्कोर 2024 डॉट CSV. ओके. सो हे काय? एक व्हॅलिड फाईल आहे. राइट? आपले तिन्ही कंडिशन मेट होतात. स्टार्ट विथ कॉपर, एंड्स विथ CSV अँड 2024. लाइक फाईलमध्ये 2024 पण आहे. व्हॅलिड आहे आपलं. सो वी विल प्रोसेस द व्हॅलिड फाईल रिसीव्ड प्रोसेसिंग फाईल कॉपर 202. ओके. सो नेक्स्ट मी टाकलं. सो व्हॉट आय डिड? सी कॅपिटल घेतलं कॉपर अंडरस्कोर 2024 डॉट CSV. सो ह्या केसमध्ये काय होईल? कोणाला सांगते? व्हॉट विल हॅपन? इनव्हॅलिड फाईल आहे का व्हॅलिड फाईल आहे? इनव्हॅलिड फाईल. करेक्ट. का? हा. पायथॉन इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. सो ते काय म्हणेल? मॅच नाही होणार. ओके. तर काय म्हणेल? इनव्हॅलिड फाईल. समजलंय लॉजिक सिंपल. आता अँड यूज केलं आपण, ऑर यूज केलं, इन पण यूज केलं. राइट? ओके. सो लॅडरचे ओके. एक एक्झाम्पल घेऊ. त्याचा आन्सर सांगा. इफ ओके प्रिंट 1 let's ओके. सो ह्याचा आन्सर काय?
आता इथं मी कंडिशन नाही दिलं, डायरेक्ट सांगितलं ट्रू. ओके. असं पण जमतं. लाइक तुम्हाला माहिती आहे की तिथं ट्रू देऊन तुम्हाला काही कोड एक्झिक्यूट करायचा आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही देऊ शकता. सो व्हॉट विल बी द आउटपुट? हॅलो, कोणाला सांगता येईल? 1, 2, 3 राइट? ओके. आणि जर मी इथं फॉल्स म्हणलं, तर काय येईल? 1, 2, 4 येईल राइट? 1, 2, 4. ओके. सो ही जी इथं आपण इफच्या पुढे देतोय ट्रू फॉल्सची कंडिशन देतोय. ओके. जे काही स्टेटमेंट येईल ते ट्रू फॉल्स लाइक धिस इज द, ह्याचा आन्सर काय असेल? ट्रू किंवा फॉल्स डिपेंडिंग अपॉन द ब्लॉक विल एक्झिक्यूट. ठीक आहे. सो कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. पुन्हा मोठा कोड लिहित्या वेळेस प्रत्येकाला क्लिअर असलं पाहिजे. ठीक आहे. नेस्टेड इफ इज सॉरी लॅडर समजलं? ओके. सो आता आपण नेक्स्ट बघू नेस्टेड इफ एल्स. नेस्टेड इफ एल्स. ओके. आता ह्याच्यामध्ये काय डिपेंडंट कंडिशन असेल. डिपेंडंट कंडिशन्स असतील. ओके. सो आता डिपेंडंट कंडिशन्स म्हणजे काय? जर हे झालं म्हणजे सपोज असं घ्या, पिन कोड फाइंड आउट करायचा आहे ऑर लाइक कोणत्या सिटीचा आहे आणि कोणत्या स्टेटचा आहे असं फाइंड आउट करायचं. ओके. म्हणजे पहिल्यांदा काय करावं लागेल? कंट्री चेक करावं लागेल. पर्सन पर्टिक्युलर यूएसचा आहे का इंडियाचा आहे. ओके. त्याच्यानंतर यूएसची कंडिशन सॅटिस्फाय झाली. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या यूएसच्या ब्लॉकमध्ये किंवा इंडियाच्या ब्लॉकमध्ये जातो. इंडियाच्या ब्लॉकमध्ये परत आपण 26 स्टेट्स आहेत. और मल्टिपल असतील लाइक महाराष्ट्र आहे, गुजरात आहे. ओके. महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्राच्या ब्लॉकमध्ये एंटर करावं लागेल. ओके. सो महाराष्ट्राच्या ब्लॉकमधून मग आपल्याला परत त्याची सिटी फाइंड आउट करावं लागेल आणि त्याच्यानंतर पिन कोड करावा लागेल. ओके. म्हणजे काय एकमेकावर डिपेंडंट कंडिशन आहेत. ओके. तर त्या केसमध्ये नेस्टेड इफ एल्स यूज कराल. नेस्टेड इफ एल्स म्हणजे काय? इफ मध्ये इफ. ओके. इफ मध्ये इफ. ओके. सो फॉर्मॅट कसा असेल त्याचा? लाइक अशी घेतली इफ, एक कंडिशन दिली मी. ओके. त्याच्यानंतर इफ कंडिशन लाइक आता ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. त्याच्यामध्ये मी परत एक कंडिशन टाकतोय किंवा इफ कंडिशन आणि त्याच्यानंतर काहीतरी ब्लॉक एक्झिक्युशन असेल आणि त्याच्यासोबत इथं पण एल्स असेल कंडिशन. ओके. सॉरी कंडिशन असेल एल्स पार्ट आणि एल्सचा पण ब्लॉक असेल. ओके. परत अजून एक इफ आहे सपोज इफ त्याची पण कंडिशन असेल. ओके. ती कंडिशन सॅटिस्फाय झाली तर परत इफ कंडिशन मधला ब्लॉक असेल. ओके. सो ओके. आणि त्याच्यानंतर सपोज एल्स. ओके. तो एल्स मध्ये काय आपण डिफॉल्ट ब्लॉक टाकूया एक, म्हणजे काहीच. ओके. सो ह्याच्यामध्ये लक्षात घ्या पहिली कंडिशन आहे, ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. त्याच्यानंतर तो लाइक हाय मधल्या कंडिशन एक्झिक्यूट करेल. ओके. सपोज हीच कंडिशन फेल झाली तर तो एल्स इफला येईल. ही कंडिशन चेक करेल. जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर हा मधला ब्लॉक एक्झिक्यूट करेल. ओके. ह्या दोन्ही कंडिशन फेल झाल्या तर एल्स मध्ये येईल, तो डिफॉल्ट ब्लॉक एक्झिक्यूट करेल. ओके. सो आपण इथं काय केलेलं आहे? कंडिशन मध्ये कंडिशन टाकलेल्या आहेत. त्याला काय म्हणतात? नेस्टेड इफ एल्स. ओके. कंडिशन मध्ये कंडिशन टाकल्यात त्याला काय म्हणणार आपण? नेस्टेड इफ एल्स. ओके. सो आपलं जे फाईल नेमचं एक्झाम्पल आहे तेच कंटिन्यू करू आपण. ओके. सो फॉर फॉर एक्झाम्पल कस्टमरनी सांगितलं की बाबा तुमची फाईल CSV असेल, PDF असेल, ओके, एक्सेल असेल, ओके. ह्या तिन्हीपैकी कोणतीही फाईल असू शकते. ओके. आणि परत त्या CSV मध्ये कॉपरचा डेटा असेल, ओके, किंवा सिल्वरचा डेटा असेल किंवा गोल्डचा डेटा असेल. ओके. आणि फाईल 2024 ची असू शकते
2026 ची असू शकते आणि 2025 ची असू शकते. ओके. सो मल्टिपल कंडिशन लाइक व्हॅलिड फाइल कोणत्या आहेत? CSV, PDF आणि एक्सेल. CSV मध्ये तुम्हाला कॉपरची फाइल चेक करायची आहे किंवा सिल्वरची फाइल चेक करायची आहे, गोल्डची फाइल चेक करा किंवा ती फाइल 2024 ची असली पाहिजे, 2026 ची असली पाहिजे किंवा 202 पाहिजे. परत PDFचं पण सेम लाइक PDFमध्ये पण सिल्वर, गोल्ड, कॉपर आणि ह्याच फाइल असतील. राइट. तरच प्रोसेस करायची किंवा इथं सिल्वरचे, कॉपरचे इथं बॉक्साईटचे ओके किंवा इथं सपोज कोलची फाईल आहे. ओके. आणि ह्याच्यामध्ये ओल्ड डेटा पाहिजे 2020 ओके. त्याच्यानंतर एक्सेलचं मध्ये आपण आपला डेटा असेल सपोज फक्त गोल्ड आणि डायमंडचा. ओके. गोल्ड आणि डायमंडचा आणि ह्याचा डेटा 2026 चा आहे. ओके. सो इथं काय लिहितो आपण वेगवेगळ्या कंडिशन्स देतो लाइक CSV फाईल असेल, PDF असेल आणि डिपेंडंट कंडिशन. CSV फाईल असेल तर कॉपर, सिल्वर, गोल्डचा डेटा आहे. PDF फाईल असेल कॉपर, बॉक्साईट आणि कोलचा डेटा आहे. एक्सेल फाईल असेल तर गोल्ड आणि डायमंडचा डेटा आहे. ओके. परत त्याच्यामध्ये डिपेंडंट कंडिशन काय किंवा हे CSV फाईल 2024 ची, 25 ची, 26 ची असू शकते. PDF फाईल 2020 चीच आपल्याला ऍक्सेप्ट करायची आहे. ओके. आणि एक्सेलची फाईल ही 2026 ची. सो काय दिलंय एका कंडिशनवर डिपेंडंट दुसऱ्या कंडिशन दिलेल्या आहेत. त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल? नेस्टेड इफ एल्स यूज करावं लागेल. ओके. सो कसं करणार आहे? लेट्स डू इट. सो आपण पहिल्यांदा इनपुट करून घेणार फाईल नेम. फाईल नेम इज इक्वल टू सपोज इनपुट एंटर फाईल नेम. ओके. एंटर फाईल नेम सिम्पली आपण फाईल नेम एंटर करून घेतलं. पहिल्यांदा आपण चेक करणार कंडिशन इफ सॉरी इफ फाईल नेम डॉट स्टार्ट विथ सॉरी एंड विथ घ्यावं लागेल आपल्याला. पहिली कंडिशन काय? फॉर्मॅट चेक करायचं. एंड विथ कोणता असेल? डॉट CSV. ओके. ही फाईल पहिली कंडिशन चेक केली. त्याच्यानंतर CSV घेतल्यानंतर आपल्याला काय करावं? पुढल्या कंडिशन काय? कॉपर, सिल्वर किंवा गोल्डची आहे काय? ओके. सो त्याच्यामध्ये मी कंडिशन टाकणार इफ ओके फाईल नेम डॉट ओके फाईल नेम डॉट स्टार्ट विथ कॉपर. ओके. सो पहिल्यांदा आपण सिंपल हे हॅलो. ओके. सो पहिल्यांदा आपण काय करू? स्क्रीन नाही शेअर केली. 1 सेकंड. दिसते ना स्क्रीन? ओके. सो पहिल्यांदा फक्त आपण कॉपर आणि ह्याची फाईल चेक करू. ओके. म्हणजे वेगवेगळ्या कॉपर, बॉक्साईट वगैरेच्या फाईल. ओके. फाईल नेम ओके. त्याच्यानंतर मी टाकली कंडिशन प्रिंट कॉपर फाईल रिसिव्हड इन
डॉट CSV फॉर्मॅट. ओके. आणि त्याच्यानंतर सपोज फाईल नेम टाकून द्या आपण डॉट फॉर्मॅट. आपण हे टाकू फाईल नेम. ठीक आहे. क्लिअर आहे इथवर? मी पहिल्यांदा काय चेक केलं, फाईल नेम CSV आहे का आणि त्याच्यानंतर कॉपर आहे का. ओके. म्हणजे फाईल नेम जी आहे ती CSV फॉर्मॅट आहे का, एंड विथ CSV. ओके. आणि त्याच्यानंतर चेक केलं फाईल नेमचं जे नाव आहे ते स्टार्ट विथ कॉपर आहे का नाही, ते चेक केलं आणि सांगितलं की बाबा मी हे फाईल प्रोसेस करतोय. ओके. किंवा ह्याच्यामध्ये काय असू शकतं, एलिफ, अजून काय कंडिशन आहे, फाईल नेम कॅन बी स्टार्ट विथ सिल्वर पण आहे आपल्याला इथं, सिल्वर. ओके. त्याच्यानंतर हे प्रिंट स्टेटमेंट मी कॉपी करतो. म्हणजे नेक्स्ट कंडिशन, इथं 3 कंडिशन आहे, राइट. सो फाईल नेम रिझर्व्ड इन फॉर्मॅट, कॉपर फाईल नाही, सिल्वर फाईल आहे. सिल्वर फाईल रिसिव्हड इन CSV फॉर्मॅट आणि त्या फाईलचं नाव प्रिंट करूया. ओके. तिसरी कंडिशन काय, गोल्ड आहे. एलिफ फाईल नेम स्टार्ट विथ गोल्ड, राइट. आणि इथं आपण परत प्रिंट करू, कॉपर नाही, इथं गोल्ड फाईल रिसिव्हड इन CSV फॉर्मॅट. ओके. सो ह्या पहिल्यांदा आपण हा चेक केला की बाबा CSV मध्येच डेटा आलाय का. ओके. CSV आल्यानंतर आपल्याला चेक करायची की फाईल ही कॉपरची आहे का सिल्वरची आहे का गोल्डची आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार, कंटिन्यू करणार की लाईक परत आपण हे चेक करू शकतो की फाईल नेम सपोज इथे एल्स देऊन टाकू आणि प्रिंट इनव्हॅलिड फाईल. ओके. सो आता पूर्ण लॉजिक नाही लिहिलं, आणखी फक्त हाफ लॉजिक लिहिलेलं आहे. ओके. इनव्हॅलिड फाईल. क्लिअर आहे. सो काय नेस्टेड इफ म्हणजे काय, इफ मध्ये परत इफ घेतलाय आपण. ओके. इफ मध्ये परत इफ. ओके. सो त्याच्यानंतर इथं पण एल्स असू शकतं की जर CSV आले आणि स्टार्ट विथ कॉपर सिल्वर गोल्ड नाहीये, तर त्या केसमध्ये पण आपण इनव्हॅलिड फाईल सांगू शकतो. प्रिंट इनव्हॅलिड डॉट CSV फाईल रिसिव्ड. ओके. फाईल तर आपली CSV आहे, लाईक कारण ही कंडिशन CSV ची पास झालेली आहे, बट ती कॉपर सिल्वर किंवा गोल्डनी स्टार्ट होत नाही, त्याच्यामुळे आपण काय सांगितलं, इनव्हॅलिड डॉट CSV फाईल रिसिव्ड. ओके. हा प्रोग्राम रन करून बघू आपण. ओके. ह्याच्यामध्ये आपण नाव देऊ कॉपर डॉट CSV. ओके. इथे झालंय, हा आला कॉपर फाईल रिसिव्ड इन CSV फॉर्मॅट, कॉपर डॉट CSV फाईल नेम आपण प्रिंट केलं. ओके. त्याच्यानंतर परत एकदा इनव्हॅलिड फाईल घेऊ, लाईक टेस्ट डॉट CSV. ओके. तर इनव्हॅलिड डॉट CSV फाईल. ओके. किंवा परत आपण नाव देऊ टेस्ट डॉट XLX. तर काय, इनव्हॅलिड फाईल, राईट. म्हणजे कोणताही हाही, आणि आता ह्यावेळेस हा एल्स एक्झिक्यूट झाला कारण पहिलाच चेक फेल झाला की CSV आहे का नाही. ओके. सो सिमिलरली आपण गोल्डचं लॉजिक लिहू. सो गोल्ड मध्ये 3च फाईल आहेत. ओके. आय कॉपी दिस. ओके. तुम्ही कॉपी नका करू, तुम्ही स्वतः टाईप करा. ओके. सो फाईल नेम आता CSV च्या आधी PDF मी टाकला, PDF. ओके. कॉपरची फाईल आहे का, ओके. CSV च्या जागी PDF. ओके. CSV च्या जागी PDF. ओके. CSV च्या जागी PDF. ओके. बॉक्साईट आहे, कोल आहे. ओके. फक्त कॉपर सेम आहे, सिल्वर नाहीये, त्याच्या जागी आपल्याला बॉक्साईट घ्यावं लागेल आणि गोल्डच्या जागी कोल घ्यावं लागेल. ओके. क्लिअर आहे. आणि इनव्हॅलिड CSV च्या जागी PDF फॉर्मॅट. ओके.
लेट्स रन दिस. सो म्हणजे मी काय केलं, पूर्ण कोड लिहत नाही बसला, कॉपी पेस्ट केला कारण लिहायला टाइम जाईल. ओके. सो परत मी चेक केलं, पीडीएफ फॉर्मॅट आहे का, कॉपरची फाईल आहे का, बॉक्साईटची आहे का, कोलाची आहे. ओके. कंडिशन मध्ये कंडिशन्स चेक करतोय आपण. ओके. लेट्स रन दिस. आणि सपोज मी सांगितलं गोल्ड डॉट पीडीएफ. ओके. सो आता काय म्हणतात ते, गोल्ड डॉट पीडीएफ इज इनव्हॅलिड फाईल. ओके. कारण ह्याच्यामध्ये गोल्डच नाहीये. ओके. सो काय बॉक्साईट आहे. ओके. सो कोल डॉट पीडीएफ. ओके. सो गोल्ड फाईल रिसिव्हड इन पीडीएफ फाईल. ओके. कारण आता इथं आपण हे चेंज नाही केलं. बॉक्साईट आणि इथं काय कोल. ओके. लेट्स रन इट. कोल डॉट पीडीएफ. ओके. सो कोल फाईल रिसिव्हड इन पीडीएफ फॉर्मॅट. सो पहिल्यांदा म्हणजे इंटरप्रेटरनी काय केलं, सीएसव्ही फाईल आहे का, नाहीये. मग तो आला इथं पीडीएफ. पीडीएफ फाईल आहे का, हो आहे. मग पीडीएफ फाईल जी आहे ती कॉपरनी स्टार्ट होते का, नाही. बॉक्साईटनी स्टार्ट होते का, नाही. कोलनी स्टार्ट होते, हो. तर मग तर हा कोड आहे. ओके. सो सिमिलरली तुम्ही ह्याचा पण ब्लॉक ऍड करू शकता, एक्सएलएक्सचा. ओके. सो त्याच्यानंतर पुढली कंडिशन काय होती आपली, की फाईल जी आहे, ओके, 2024, 2026 आणि 2025 ची असेल तरच प्रोसेस करायची. ओके. सो आता परत मग आपण इथं ह्याच्यामध्ये येणार, ह्या इफ मध्ये येणार. ओके. आणि इफ इथं कंडिशन टाकणार 2024 इन फाईल नेम. ओके. कंडिशन मध्ये परत कंडिशन टाकली आपण आणि इथं सांगणार प्रिंट. ओके. हेच कॉपी करू आपण, कॉपर फाईल रिसिव्हड इन. ओके. कॉपर फाईल रिसिव्हड इन सीएसव्ही फॉर्मॅट फॉर द इयर 2024. ओके. सो परत एक कंडिशन सांगितली होती की 2024 मधलीच फाईल आपल्याला पाहिजे, 2026 मधली, 2025 मधली. ओके. सो परत मी हा ब्लॉक कॉपी करेल आणि इथं इफ ओके. सो इथं आपण काय लावू शकतो, एलिफ एलिफ. ओके. आणि परत इथं एल्स. प्रिंट इयर नॉट मॅच. ओके. इयर नॉट मॅच. ओके. सो इथं 2024 ऐवजी 25 घेऊ आणि इथं पण 25 घेऊ आणि इथं 26 इथं 26. ओके. सो हा आता परत काय कॉपरची फाईल आली, ते चेक केलं आपण. ती 24 ची आहे, 25 ची आहे का 26 ची आहे. ह्या तिन्ही पैकी नसेल तर आपण काय सांगणार, इनव्हॅलिड, इयर नॉट मॅचिंग, इनव्हॅलिड फाईल. ओके. मोर आपल्याला करेक्ट द्यावं लागेल. कॉपर CSV फाईल इयर नॉट मॅचिंग, इनव्हॅलिड फाईल. ओके. सो लेट्स ट्राय. लाईक आता हे सगळ्या ठिकाणी लाईक ही कंडिशन आपल्याला सिल्वरला पण चेक करावं लागेल, गोल्ड फाईलला पण चेक करावं लागेल. पीडीएफ मध्ये परत 2020 आणि 2026 चीच फाईल व्हॅलिड आहे. ओके. सो कॉपर अंडरस्कोर 2024 डॉट CSV. ओके. सो इथं काय झालं, पहिल्यांदा कॉपर फाईल रिसिव्हड इन डॉट सीएसव्ही फॉर्मॅट. ओके. फाईल नेम. त्याच्यानंतर परत तो कोड एक्झिक्यूट झाला, कॉपर फाईल रिसिव्हड इन डॉट सीएसव्ही फॉर्मॅट फॉर द इयर 2024. ओके. सो कसं एक्झिक्युशन झालं, पहिल्यांदा आपण फाईल एंटरचं, फाईलचं नाव एंटर केलं, त्यांनी चेक केलं फाईल सीएसव्ही ने स्टार्ट होते का, हो. फाईल कॉपरने स्टार्ट होते का, येस. आन्सर येस होतं. त्याच्यानंतर हे प्रिंट केलं ह्या ब्लॉक मध्ये.
पण ह्या ब्लॉकमध्ये परत आपण एक इफ एल्स दिलेला आहे, नेस्टेड इफ एल्स केलेला आहे. सो फाईल ही 2024 ची आहे का? तर त्यांनी येस सांगितलं आणि हे प्रिंट केलं. ओके. सो ते आउटपुट आहे. ओके. फॉर एक्झाम्पल आता आपण परत एक घेऊ कॉपर अंडरस्कोर 2020.csv. ओके. त्यांनी काय सांगितलं? कॉपर फाइल रिसीव्ड इन CSV फॉर्मॅट 2020. कॉपर CSV फाइल यू आर नॉट इफ आय इयर नॉट मॅच इनव्हॅलिड फाइल आणि परत त्यांनी सांगितलं इनव्हॅलिड फाइल. ओके. सो आता ह्याचं एक्झिक्युशन कसं झालं? चेक CSV फॉर्मॅट आहे का? येस. कॉपरने स्टार्ट होते का? येस. ओके. त्याच्यानंतर तो ह्या पार्टमध्ये आला. राइट? ह्या पार्टमध्ये त्याने चेक केलं की 2024.226 काहीच नाही. ओके. सो त्यांनी काय केलं? आपल्याला सांगितलं कॉपर CSV फाइल इज इयर इज नॉट मॅच आणि इनव्हॅलिड फाइल. ठीक आहे? ह्याला काय म्हणतात? नेस्टेड इफ एल्स. ओके. हे बी झालं का जस्ट? समजले? काय नाही. एक मोठा प्रोग्राम आहे. आपण त्याला काय केलं? ब्रेक केलं 3 पार्टमध्ये. त्याचे 3 कंडिशन फाइंड आउट केल्या. ओके. पहिल्या कंडिशनमध्ये परत 3 कंडिशन होत्या. त्या फाइंड आउट केल्या. ओके. प्रत्येक कंडिशनसाठी 3 कंडिशन आहेत. त्या पण आपण इम्प्लिमेंट केल्या. ओके. आता रिमेनिंग कंडिशन तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता घरी, राइट? ठीक आहे. काही डाऊट? जमेल? प्रोग्राम मोठा दिसतोय बट ईझी आहे. काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. राइट? परत एकदा बघू दुसरा. कॉपर अंडरस्कोर व्हॅलिडचा 2024.csv. ओके. सो इथं काय म्हणते कॉपर फाईल रिसिव्ड फॉर्मॅट फॉर द इयर आणि हे इनव्हॅलिड फाईल काय येते हे फाइंड आउट करा. राईट. कॉपर फाईल रिसिव्ड ते गेल्यानंतर इनव्हॅलिड फाईल. ठीक आहे. सो हा पूर्ण प्रोग्राम इम्प्लिमेंट करा आणि लाइक मला सांगा लाइक कॉल करा किंवा वी विल डिस्कस ऑन दिस कॉल. ओके. आणि ही ही जी लॉजिकल एरर येते लाइक ही इनव्हॅलिड फाईल हे फाइंड आउट करा कशामुळे येते. ओके. ट्राय टू डिबग. ओके. ठीक आहे. समजले नेस्टेड इफ एल्स? सर एवढे अशा कंडिशन असतात का? खूप कंडिशन असू शकतात. ओके. कारण मी जे आधी एक्झाम्पल सांगितलं, ओके, की काय सिटिझन आहे. ओके. मल्टिपल कंट्रीजचे सिटिझन अलाउड आहेत. इंडिया, ओके, US, ओके. त्याच्यानंतर UK आहे. ओके. हे जे काही सिटिझन आहेत. ओके. मग आता इंडिया असेल तर काय आधार कार्ड घ्यायचा. राइट. US असेल तर त्यांचं कोणतं कार्ड असेल ते घ्यायचं. UKचं वेगळं कार्ड आहे. ओके. त्याच्यानंतर त्यांचं ॲड्रेस व्हॅलिड आहे का नाही का त्यांचा पिन कोड फाइंड आउट करायचा आहे. तर त्याचे स्टेट्स आहेत. ओके. स्टेट्समध्ये सिटी आहे. सिटी नंतर हे पिन कोड फाइंड आउट करू शकतो. ओके. सो मल्टिपल कंडिशन्स असतात तेव्हा तुम्हाला त्या कंडिशन लावता आल्या पाहिजे. ओके. ठीक आहे. सो ट्राय करा हा प्रोग्राम. नाही जमला तर सॅटरडे संडेला आपण कनेक्ट करून घेऊ. ओके. सो 2 एक्झाम्पल देतो ते ट्राय करा लाइक घरी मल्टिपल त्याचेच. ठीक आहे. हं, हं. हां, ऑर कंडिशन पण लावून झालं असतं. लाइक पी-डी-एफमध्ये काय कॉपर, बॉक्साईट आणि कोल आहे. ओके. बट आता म्हणजे हे काय असं वेगळं का लिहिलं मी, की जेव्हा डेटाबेसमध्ये तुम्ही डेटा क्रिएट कराल, तर कॉपरचा टेबल वेगळा असेल, बॉक्साईटचा टेबल वेगळा असेल, कोलचा टेबल वेगळा असेल. लाइक पुढलं लॉजिक म्हणजे आता आपण ही फाईल डेटाबेसमध्ये लोड करणार आहे, राइट? सो कॉपरचा टेबल वेगळा असेल, बॉक्साईटचा टेबल वेगळा असेल आणि कोलचा टेबल. त्याच्यामध्ये सेव्ह करायचंय लॉजिक लाइक मग त्यावेळेस आपण काय करणार कॉपर
साठी वेगळं लॉजिक लिहिणार, बॉक्साईटसाठी वेगळं लिहायचं, कोलसाठी वेगळं. ओके. करंटली आपण ऑर पण लिहू शकतो. दॅट इज फाईन. ओके. बट पुढलं लॉजिक वेगळं आहे, त्याच्यामुळं मी वेगळं लिहिलेलं आहे. ठीक आहे. ओके. सो हे प्रोग्राम करायचा प्रयत्न करा, की कस्टमर वॉन्ट्स टू विथड्रॉ मनी फ्रॉम अ बँक. ओके. कंडिशन काय? पहिल्यांदा चेक करा, की त्याचा सफिशियंट बॅलन्स आहे. लाइक त्याचा बॅलन्स आहे 50,000 आणि तो जर 55,000 काढत असेल, तर त्याला इन्सफिशियंट मेसेज द्या. अदरवाईज 50,000 बॅलन्स आहे, तो 20,000 काढत आहे, तर त्याला विथड्रॉ सक्सेसफुलचा मेसेज द्या. ओके. परत आणखी एक कंडिशन आहे, डेली लिमिट. ओके. डेली लिमिट सपोज तुम्ही 10,000 ठेवा. 10,000च्या वर जर त्याचे ट्रान्झॅक्शन होत असेल, तर त्याला सांगा किंवा डेली लिमिट तुझं संपलेलं. ओके. इफ बोथ कंडिशन आर सॅटिस्फाईड, देन अलाउड द ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. हा कोड ट्राय करा. जमेल? ट्राय करचा आणि लाइक जर जमत नसेल, तर डायरेक्टली कॉल करा. विचारा. ओके. विल कनेक्ट. विल डू द प्रोग्राम. ओके. So let's stop here.